रोडे सर यांनी मोलाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना करावं अशी मी त्यांना विनंती करते. इनरव्हील क्लबच्या सन्माननीय वालझाडे मॅडम, सुनीता गाडे मॅडम, शिल्पा नावंदर मॅडम, मेहरदादा, ज्ञानदेव पाटील मेहर, ढोले साहेब, आमचे मित्र प्रवीणजी अभंग, वीरा गायकवाड, रवी मंडलिक आणि संतोषजी मेहर आणि आपल्याला शिकवणारे आपले सगळे शिक्षक बंधू भगिनी आणि माझे छोटे भाऊ आणि बहिणी. खरं तर आज एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, परंतु आपण सगळे महापुरुष आता वाटून घेतलेत. म्हणजे फुले झालेत माळ्यांचे, गाडगे बाबा आहेत परीट समाजाचे, आंबेडकर आहेत दलितांचे, शिवाजी महाराज हे मराठ्यांचे आणि काही महापुरुष आहे की त्यांना जातच नाही. सगळे महापुरुष आपण वाटून घेतल्यामुळं सगळ्यांनी ज्या उत्सवामध्ये सामील व्हायला पाहिजे असे महापुरुषांच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या महोत्सवांमध्ये आता ठराविक जाती आपल्याला सामील होताना दिसत आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांची जात एकच आहे आणि ती म्हणजे माणूस, आणि तो मानवता धर्म वाढविण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. म्हणून शिक्षण देऊन माणसाला वाघासारखं बनवणारा वाघ माणूस महात्मा फुले आणि ज्ञानाची माऊली, समतेची सावली सावित्रीबाई यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिवादन करतो. खरं तर इथं आता गाणी चालली होती आणि गाणं हे खूप भारी असतं. मला गाणं खूप आवडतं, गाता येत नाही पण ऐकायला आवडतं. एक मोठं लांबलचक भाषण जे काम करू शकणार नाही ते 8-10 ओळीचं गाणं काम करत असतं. त्या गाण्यातून पटकन माणसाला शिकायला मिळतं आणि गाणं पटकन लक्षात राहतं आणि गाणं हे ऐकायला गोड वाटतं. भाषण तितकं ऐकायला गोड नसतं. म्हणून गाणं सगळ्यांना आवडतं. बघा, सगळेजण गाणं गुणगुणतात, नाही स्टेजवर तर निदान बाथरूममध्ये तरी. मग आपण त्यांना पदवी दिलेली की बाथरूम सिंगर, की जो आंघोळ करता करता एकटाच गाणे म्हणत बसतो आणि नळ चालू असतो आणि बादली ओसंडून वाहत असते आणि याचा गळासुद्धा इकडं ओसंडून वाहत असतो. तर असंच एक छान गाणं सावित्रीबाईंच्या जीवनावरती आहे आणि सावित्रीबाईंनी जे काही केलं आपल्या आयुष्यामध्ये त्यात आपल्या सगळ्यांचं पाठ झालं आहे की नायगावला जन्म झाला, खंडोजी पाटील नेवशेंच्या घरामध्ये झाला, आईचं नाव लक्ष्मीबाई होतं, 1831ला जन्म झाला, 1897ला मृत्यू झाला वगैरे वगैरे, नाही का. त्यांनी भिड्यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली. काय घेणं नाही आपल्याला, काढली तर काढली. आपल्या सगळ्यांची अवस्था अशी झाली की आज महाराष्ट्रामध्ये 62,000 शाळा आहेत. सरकारी शाळा किती आहेत? 62,000. त्याच्यामुळं कोणी शाळा काढली की आपल्याला काही कौतुक वाटत नाही. पण सावित्रीबाईंनी काय केलं आणि कोणत्या काळात केलं हे समजून घेतल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की त्यांचं काम किती महत्त्वाचं होतं. त्यांच्या जीवनाचं वर्णन करणारं, त्यांच्या कार्याचं वर्णन करणारं एक गीत माझ्या गोड गळ्यानं, मी मुद्दाम म्हणतोय बरं का असं, माझ्या गोड गळ्यानं तुम्हाला ते सहन करावं लागेल. साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल, साध दिली पाखरांना सार, रान धुंडाळून फड फडले ते पंख, झेपावल नवगान, साऊ वाघीन आमुची तीन, फोडली डरकाळी, थर थरल्या ग चाकोऱ्या, गड ढासळले बाई, दूध ज्ञानाचे पाजिले, गर्भ यातना सोसून, येल मांडवाला जाई, ज्ञान चांदन पिऊन, ज्योती क्रांतिबाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ, ज्योती क्रांतिबाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ, त्यांनी लाविले रोप आम्ही नभाला भिडवू,
साऊ क्रांतीची गवेल, साऊ समतेची चाहूल, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल. मला सहन केलं. म्हणजे आवाज आपला कसा भारी का नाही एकदम. मी प्रयत्न करतोय, पण म्हणजे माझा आवाज कसा आहे याच्यापेक्षा त्या गाण्यामध्ये जे सांगितलंय ते नेमकं काय हे मला आपल्या सगळ्यांच्या समोर थोडा वेळ सांगायचं आहे. मी फार मोठं म्हणजे मोठी वही आणली असं घाबरू नका की फार मोठं भाषण करणार आहे हा माणूस. खरं तर लहान मुलांची भाषणं ऐकायला खूप गोड वाटतं. ती भाषणं खूप भारी असतात, पाठ केलेली भरभर 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 सांगून देतात आणि चांगल्या चांगल्या कवितेच्या ओळीवेळे आणतात, शेरो शायरी असते. तसं मोठ्यांच्या भाषणात नसतं, कारण मोठे एकदम रद्दाड झालेले असतात, नाही का. तर सावित्रीमाईंनी काय केलं, सावित्रीमाई कोण होत्या हे आजच्या काळामध्ये सांगावं लागतंय. आणि 21व्या शतकात सुद्धा आपल्या सगळ्यांना आज बेटी बचाओ बेटी पढाओ, लेख वाचवा लेख शिकवा अशी अभियानं अजूनही आपल्याला चालवावी लागतात. हा मला वाटते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचा एक प्रकारे आपण अपमानच करतोय. कारण 200 वर्षांपूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला जे सांगितलं ते आज देखील आपल्या सगळ्यांना अजूनही समजलेलं नाही आहे. आणि म्हणून काय केलं सावित्रीबाईंनी, शाळा काढणं म्हणजे काय. आता शाळा काढणं म्हणजे आता सोपं वाटतंय आजच्या काळामध्ये, पण ज्या काळामध्ये 5000 वर्ष अशी परंपरा चालत होती की बाईने शिकायचं नाही. किती वर्ष? 5000 वर्ष अशी परंपरा चालत होती की बाईने शिकायचं नाही. बाई शिकली तर तिचा नवरा मरतो, बाई शिकली तर त्या अक्षरांच्या अळ्या होतात आणि नवऱ्याच्या ताटात येऊन पडतात. समुद्र ओलांडला तर माणूस मरतो म्हणून माणसं परदेशात सुद्धा जात नव्हती. 5000 वर्षांचं घिसपिटं तत्वज्ञान आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये भरलेलं होतं. आणि तो 5000 वर्षांचा रूढींचा तुरुंग फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते केलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. म्हणून ही माणसं आणि त्यांची पहिली शाळा आज सबंध भारतामध्ये गाजते. 1 जानेवारी 1848ला भिड्यांच्या वाड्यामध्ये बुधवार पेठेत पुण्याला शाळा सुरू झाली. 8 मुली त्या शाळेमध्ये. मग मुली शिकायला लागल्या, पण शिकवायला माणूस मिळत नव्हतं, शिक्षिका मिळत नव्हत्या. आणि त्यावेळेला फुलेंनी स्वतःच्या पत्नीला घरी शिकवलं आणि तिला पहिलं शिक्षिका बनवलं. म्हणून आता MPSC UPSCच्या परीक्षेत सुद्धा प्रश्न येतो की भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका, पहिली मुख्याध्यापिका कोण, पहिली शिक्षिका कोण, तर सावित्रीबाई फुले. म्हणजे ज्या काळामध्ये शिक्षण मुलींना घेऊच दिलं जात नव्हतं. मुळात सावित्रीबाई फुलेंचं लग्न झालं तेव्हा किती वर्षांच्या होत्या त्या? 9 वर्षांच्या. 1831ला जन्म झाला आणि 1840ला लग्न झालेलं आहे. त्यावेळेला फुले किती वर्षांचे होते? फक्त 13 वर्षांचे. आणि फुल्यांनी जेव्हा शाळा काढली 1848ला तेव्हा फुले किती वर्षांचे होते? फक्त 21 वर्षांचे. आणि सावित्रीबाई शिक्षिका झाल्या तेव्हा सावित्रीबाई किती वर्षांच्या होत्या? फक्त 17 वर्षांच्या. मग 17 वर्षांची पोरगी भारतातल्या सबंध मुलींच्या शिक्षणाची चिंता करत होती. आणि आज 17 वर्षाची पोरगी काय करते? मी एका कॉलेजमध्ये असाच प्रश्न विचारला. म्हटलं 17 वर्षाची पोरगी काय करते? ते म्हटले मिस कॉल मारते. काय करते आज 17 वर्षाची पोरगी? आणि 17 वर्षाच्या सावित्रीबाई काय करत होत्या हे समजून घेण्यासाठी आजची जयंती. मी नेहमी सांगत असतो की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे सण आहे. पण हा सण असा नाही की जो भजे कुरड्या खाऊन पुरणपोळ्या खाऊन साजरा केला जातो. हा सण असा आहे की जिथं विचारांचा जागर केला जातो. विचार समजून घेणं महापुरुषांचे. आपल्याला नाही सावित्रीबाई होता येणार, आपल्याला नाही महात्मा फुले होता येणार, पण ते ज्या वाटेनं गेलेत त्या वाटेनं तर आपण जाऊ शकतो ना.
म्हणून त्यांचे विचार समजून घेण्याचा आजचा दिवस आहे मित्रांनो. सावित्रीमाईंनी जे आपल्यासाठी केलं, आता बघा आज चित्र बदललंय. आज आया शिकतायत, बाया शिकतायत, मुली शिकतायत. आज हरियाणातल्या आमच्या एका खेड्यातली कल्पना चावलासारखी मुलगी अंतराळामध्ये गेली यानामध्ये बसून. सुनीता विलियम्स आमची अंतराळामध्ये गेली. 2 महिला राष्ट्रपती ह्या देशाला मिळाल्यात, द्रौपदी मुर्मू, प्रतिभाताई पाटील. आज मुलींनी सगळ्या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकलेलं आहे. इन्स्पेक्टर आहेत मुली, बसमध्ये कंडक्टर आहेत मुली, शाळेमध्ये शिक्षिका आहेत मुली, पोलीस स्टेशनमध्ये PS आहेत मुली, तहसील कचेरीत गेला तर तहसीलदार मुली आहेत. आज सगळ्या क्षेत्रांमध्ये पंतप्रधान आपल्या इंदिरा गांधी, या सगळ्यांना जो काही शिक्षणाचा वारसा आणि संधी मिळाली ना, त्याच्या पाठीमागे जर कोण असेल तर त्याच्या पाठीमागे आहे सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले. म्हणून त्यांचं कार्य किती महत्त्वाचं आहे, त्यांचे विचार किती महत्त्वाचे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. निवळ शाळाच काढली का? नाही. जेव्हा दुष्काळ पडले ना 1877-78च्या दुष्काळामध्ये सावित्रीमाईंनी आणि महात्मा फुलेंनी 52 अन्नछत्र सुरू केली होती गोरगरिबांना जेवणासाठी. म्हणजे निवळ शाळा काढल्या नाही तर गोरगरीब माणसाच्या हिताचं प्रत्येक काम आपल्याला कसं करता येईल. आणि त्या काळामध्ये असं 9 आणि 10 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं. त्याच्या आधी तर अशी प्रथा होती की पाळण्यातच मुलगी असायची आणि पाळण्यातच नवरा असायचा. दोघांच्या पाळण्याला बाशिंग बांधायचं आणि त्यांचं लग्न लावायचं. म्हणजे तशी पद्धत असली तर आता तुमचं पण उरकून गेलेलं असतं, आहे की नाही? मग अशी परिस्थिती होती तेव्हा. आणि मग ते मुलं आजारी पडायचे. त्यावेळेला सुविधा नव्हत्या. आज सुद्धा दवाखाने आहेत का? आज सुद्धा 1000 माणसामागे एक डॉक्टर आहे आपल्या भारतात. आज सुद्धा पुरेसे डॉक्टर आहेत का आपल्याकडे? नाही आहेत. मग त्या काळामध्ये ही मुली, काही मुली मरायच्या, काही मुलं मरायची. पण जी मुलगी मेली तिच्या नवऱ्याला दुसरं लग्न करता यायचं. पण जो मुलगा मेला त्याच्या बायकोला मात्र दुसरं लग्न करता येत नव्हतं. तिचं केश ओपन केलं जायचं, तिचं टक्कल केलं जायचं आणि तिचं टक्कल करून तिला अंधाऱ्या खोलीमध्ये घरामध्ये ठेवलं जायचं की ती कुणाच्या नजरेस पडता कामा नये. तिला अपशकुनी मानलं जात होतं, तिला पांढऱ्या पायाची मानलं जात होतं. मग अशा काळामध्ये अशा ज्या मुली आहेत ना, विधवा मुली, यांच्या पुन्हा लग्नाची सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुलेंनी केली. पुनर्विवाह, ज्याला आपण चांगला शब्द आहे की पुनर्विवाह करण्याची चाल ती पहिल्यांदा सुरू केली फुले दाम्पत्याने. अशा अनेक गोष्टी आहेत की तिथं मग अशा ज्या मुली आहेत त्यांच्यावर अन्याय व्हायचे, अत्याचार व्हायचे, त्या गरोदर राहायच्या आणि त्यांच्या बाळंतपणाची व्यवस्था नसायची. त्यांना मारलं जायचं किंवा त्या स्वतःच एखाद्या विहिरीमध्ये जीव द्यायच्या. अशा मुलींसाठी सुतिकागृह, बालिका आश्रम महात्मा फुलेंनी पहिल्यांदा सुरू केला आणि 100हून अधिक स्त्रियांची बाळंतपणं महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुलेंनी केलेली आहेत. म्हणजे जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं की 1897ला जेव्हा प्लेगची साथ आली पुण्यामध्ये आणि त्यावेळेला त्यांचा मुलगा यशवंत नावाचा, दत्तक घेतलेला यशवंत नावाचा मुलगा की ज्याला शिकून महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी डॉक्टर केलं, त्या यशवंतला दक्षिण आफ्रिकेतून पत्र पाठवून तार पाठवून बोलून घेतलं की तुझी आज ब्रिटिश आर्मीमध्ये तू जे लढतोय दक्षिण आफ्रिकेमध्ये, तुझी आज दक्षिण आफ्रिकेमध्ये गरज नाही आहे, तुझी आज पुण्यात गरज आहे. इथं माणसं पटापट प्लेगने मरतायत, तू तात्काळ निघून ये. सावित्रीमाई फुलेंनी आपल्या यशवंत नावाच्या मुलाला पुण्याला बोलून घेतलं आणि दोघांनी मिळून, मुलाने आणि सावित्रीमाईंनी, प्लेगच्या रुग्णांची सेवा सुरू केली. म्हणजे आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये एक गायकवाड, पांडुरंग गायकवाड नावाचा मुलगा, त्याला मुंडव्यातून ससाने नगरमध्ये झोपड्यांचं हॉस्पिटल सुरू केलेलं होतं सावित्रीमाई आणि यशवंतांनी. तिथं त्या पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाला सावित्रीमाईंनी पाठीशी बांधून आणलं. पाठीशी 8 किलोमीटरचा प्रवास होता. 11 वर्षाचा तो मुलगा होता. तो मुलगा आणत असताना, प्लेग हा संसर्गजन्य आहे, तो ह्या माणसाकडून त्या माणसाकडे जातो
आणि मग सावित्रीमाईंना सुद्धा प्लेगचा प्रादुर्भाव झाला आणि त्या प्लेगच्या आजारातच सावित्रीमाई वारल्या. यशवंतराव यांनी सुद्धा पुन्हा 1905ला त्यांनी सुद्धा पुन्हा 1905च्या प्लेगच्या साथीमध्ये पुन्हा प्लेगच्या रुग्णांची सेवा केली. त्यांना सुद्धा प्लेग झाला आणि ते सुद्धा प्लेगनेच वारले. म्हणजे बघा, दुसऱ्याच्या जीवाची काळजी करत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या सावित्रीमाई, स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे डॉक्टर यशवंत, आणि जो महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. सत्यशोधक समाज याचा अर्थ काय की जे पोथी पुराणामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, तर जे आपल्या बुद्धीला पटते, जे आपल्या ज्ञानाला मान्य होते, जे आपल्या शिक्षणाला मान्य होते त्याच्यावरती आपला विश्वास असला पाहिजे. आणि महात्मा फुले वारल्यानंतर 1891ला स्वतः सावित्रीमाईंनी सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. म्हणजे आपल्या नवऱ्याचं कार्य, आपल्या पतीचं कार्य तितक्याच ताकदीनं पुढे नेण्याचं काम सावित्रीमाई फुलेंनी केलेलं आहे. म्हणून सावित्रीमाईंचं नाव आज जगामध्ये टिकून आहे. नावं फुकट नाही जगामध्ये टिकत. नाव टिकण्यासाठी, नाव होण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीनं जगावं लागतंय. हे आता आपण जगतोय, आपण एकदम AC गाडीमधून उतरतोय, पोटातलं पाणीसुद्धा हलू देत नाही आणि समाजसेवा करायची म्हणतोय. पण ही माणसं आहेत की ज्यांनी स्वतःच्या जीवनाची पर्वा केली नाही. जेव्हा 1848ला भिड्यांच्या वाड्यामध्ये 1 जानेवारीला पहिली शाळा सुरू झाली मुलींची आणि सगळ्या धर्म मार्तंडांनी विरोध करायला सुरुवात केली. आपल्याला माहिती की शेणगोळ्याचा मारासुद्धा सावित्रीमाईंना खावा लागला. आणि फुल्यांचे वडील होते गोविंदराव फुले, त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाला आणि सुनेला आवरा, नाहीतर आम्ही तुम्हाला बहिष्कृत करून टाकू, तुम्हाला वाळीत टाकू. त्यावेळेला फुल्यांचे वडील गोविंदराव फुले यांचं ज्योतिबांवर प्रेम होतं, पण ते म्हटले की तुम्हाला जर माझ्या घरामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला ही सगळी शाळा वेळा ही तुमची थेरं बंद करावी लागतील, ही समाजसेवा वगैरे हे सगळं बंद करावं लागेल, तर तुम्हाला माझ्या घरात राहता येईल, नाहीतर तुम्ही माझ्या घरातून निघून जा. मुलींच्या शाळेसाठी, पुन्हा सांगतो, मुलींच्या शाळेसाठी 1848ला सुरू केलेल्या शाळेसाठी, वंचितांच्या शिक्षणासाठी 1849ला महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांना घर सोडावं लागलं, राहायला घर नाही. अशा वेळेला उस्मान शेख आणि फातिमा शेख नावाचे त्यांचे जे मित्र होते, त्या उस्मान शेख यांच्या वाड्यामध्ये महात्मा फुले ज्योतिबा फुले राहू लागले. आणि तिथं राहायला लागल्यानंतर तिथं सुद्धा वंचितांच्या शिक्षणासाठी वेताळपेठेतली शाळा, की जी महारमांगाची मुलं जिथं ज्यांना शिक्षण मिळत नव्हतं त्यांच्यासाठी पहिली शाळा पुन्हा वेताळपेठेमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सुरू केली. म्हणजे आपल्या शिक्षणासाठी या माणसांनी स्वतःचं घरदार सोडलेलं आहे. आपल्या शिक्षणासाठी या माणसांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आहे. आपल्या शिक्षणासाठी या माणसांनी दुनियेचे शिव्याशाप झेललेले आहेत. आपल्या शिक्षणासाठी या माणसांनी हाडाची काढ केली आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे. म्हणून या माणसांचं जीवन समजून घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. मित्रांनो, आज आपल्या स्त्रियांची परिस्थिती काय? आम्ही पूर्वी 20 वर्षापूर्वी घोषणा द्यायचो की शिकलेली आई घरादाराला पुढे नेई. आता घोषणा बदलली, शिकलेली आई सारखा मोबाईल पाहिजे. शिकलेली आई आज काय करते? शिकलेली आई मोबाईलमध्ये अडकून पडली. मित्रांनो, शिकलेली आई घरादाराला पुढे नेण्यापेक्षा तिचंच मुंडकं मोबाईलमध्ये अडकलं. ती काय घरादाराला पुढे नेणार आहे? मग आज शिकलेल्या बाया काय करतायत? आत्ता बघा, मागच्याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार झाले, वैभव लक्ष्मीचं व्रत झालं सगळ्यांचं, आहे की नाही? असं कोणतं व्रत केलं होतं सावित्रीमाईंनी की भिड्यांच्या वाड्यामध्ये आपसुक शाळा निघाली? असे व्रत वैकल्य करून शाळा बेळा निघत असते का? या रूढीच्या हजारो वर्षांच्या बेड्या अशा खळाखळा एखाद्या उपवासाने तुटतात का हो? आणि आज आमच्या शिकलेल्या महिला काय करतायत? मार्गशीर्षामधले गुरुवार धरतायत आणि वैभव लक्ष्मीची पोथी वाचतायत. कशाला? घरामध्ये वैभव आलं पाहिजे. अशा पोथ्या बिथ्या वाचून जर वैभव येत असतं
आणि अशी व्रतवैकल्य करून जर आपल्या शाळा वेळा निघत असत्या तर सावित्रीबाईंना एवढी धडपड कशाला करावी लागली असती, एवढी आपल्या आयुष्याची आहुती कशाला द्यावी लागली असती, याचा सुद्धा आपण आज शिकलेली माणसं विचार करत नाही. म्हणून सावित्रीबाईंच्या लेकी, सावित्रीच्या लेकी आणि ज्योतिबांचे जावई आज ठिकाण्यावर आहेत का, हा सुद्धा मला कधी कधी प्रश्न पडतो. आपण काय करतोय? मंगळागौरचं व्रत करतात बायका, कशाला? अखंड सौभाग्य लाभलं पाहिजे. म्हणजे काय? पती शेवटपर्यंत टिकला पाहिजे. मंगळागौर तीच बाई त्याच वर्षी परत वटसावित्रीचं व्रत करते, कशाला? 7 जन्म हाच पती मिळाला पाहिजे. पण दारुड्या असला तर सांगायला पाहिजे ना वडाला फेऱ्या मारताना का हा माझा 7वा जन्म आहे. इथं थांबवलं तरी चालेल आमचं, आहे की नाही? पण ते आपण समजून घेत नाहीये. मग मंगळागौर करायची, सौभाग्य लाभलं पाहिजे म्हणजे नवऱ्याच्या आधी मी मेले पाहिजे. आणि वटसावित्री करते कशाला? 7 जन्म हाच पती मिळाला पाहिजे. आता गंमत बघा बरं का, दोन्ही व्रतातली तीच बाई म्हणते का मला अखंड सौभाग्य लाभलं पाहिजे म्हणजे मी नवऱ्याच्या आधी मेले पाहिजे. तीच बाई म्हणते की हाच नवरा मला 7 जन्म मिळाला पाहिजे. आता कसं काय होईल बरं? ही नवऱ्याच्या आधी मेल्यावर नवरा मागे राहणार की नाही? आणि पुनर्जन्म मानला तर ही परत जन्माला येणार की नाही? मग हिचा नवरा लहान राहणार की नाही हिच्यापेक्षा? मग कसं काय 7 जन्म हिला भेटणार बरं? पण आपण हे व्रत वैकल्यना समजून घेत नाही. म्हणून गाडे मॅडम मला वाटतं की हे सुद्धा प्रबोधन आजच्या काळामध्ये करण्याची गरज आहे. नुसती विहीर खुली केली, आता आम्ही पाणी बाटलीत बंद केलं आणि महात्मा फुलेंनी विहीर खुली केली. त्या दुष्काळामध्ये दीनदलितांना प्यायला पाणी मिळत नव्हतं. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह आपल्याला माहिती आहे. का गेले बाबासाहेब महाडला? का त्या तळ्याचं ओंजळभर पाणी स्वतः पिले? कारण ज्या तळ्याचं पाणी गाढवं डुकरं पित होती त्या तळ्याचं पाणी दलित समाजात जन्माला आलेल्या माणसाला पिण्याची मुभा नव्हती. मग बाबासाहेब म्हटले, अरे ज्या तळ्याचं पाणी जनावरं पितात, आम्ही तर माणसासारखी माणसं आहोत, आम्हाला जर ह्या तळ्याचं पाणी पिऊ देत नसाल, आमचा जर तळ्याच्या पाण्याला विटाळ होत असेल तर आम्ही त्या पाण्याला विटाळणार. आणि मग बाबासाहेबांनी महाडला 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला आणि ओंजळभर पाणी पिलं आणि ते पाणी पाणी पेटतं. महापुरुषांच्या स्पर्शाने पाणी सुद्धा पेटतं की जे पाणी आपण आग विझवायला वापरतो. पाणी पेटणं याचा अर्थ असा आहे, पाणी पेटतं म्हणजे विचारांचा जागर सगळीकडे सुरू होत असतो. म्हणून फार मोठी कामं करण्याची गरज नाही मित्रांनो, छोटी छोटीच कामं करायचे. आज आपल्या आजूबाजूला एखादी मुलगी शिक्षणापासून वंचित राहत असेल तर तिच्या शिक्षणासाठी 100 रुपयाची मदत करणं, तिला वह्या पुस्तकं पुरवणं. एखादा टवाळ पोरगा पोरींमागे शिट्या फुकत असेल तर त्याच्या कानशिलात भडकावण्याची ताकद सुद्धा सावित्रीमाईंनी शिकवलेली आहे. कारण भिड्यांच्या वाड्यातल्या त्या शाळेमध्ये जाताना एक टवाळ माणूस असाच त्यांच्या मागोमाग यायचा आणि पाठलाग करायचा. 1 दिवस बघितलं, 2 दिवस बघितलं, 3 दिवस बघितलं, तो मागे मागे यायचा, वाईट साईट बोलायचा. एक दिवस मान वळवली आणि खनखन त्याच्या कानशिलात लगावली. हे सावित्रीमाईंनी सांगितलेलं आहे की आपण चांगलं वागत असताना, आपण चांगलं काम करत असताना जर आपल्या मार्गामध्ये कोणी काटे पसरवत असेल तर त्याच्या कानशिलात लावण्याची ताकद सुद्धा आपल्या मनगटामध्ये असली पाहिजे. आणि आज मुलींनी ती ताकद मिळवावी असा आजचा दिवस आहे. अशी प्रेरणा आपण सावित्रीमाईंकडून घ्यावी की आपल्या सुद्धा कार्याची ज्योत तिनं सबंध हे जग प्रकाशमान करावं. आम्ही घोषणा देत होतो पूर्वी, मुलगी शिकली प्रगती झाली. आता नवीन घोषणा आली, मुलगी शिकली पिझ्झा खायला लागली. काय करते मुलगी आता? आपण मॉड झालो. मॉड होणं म्हणजे काय हो? मॉड होणं म्हणजे आमची घरं बदलली, मॉड झालो म्हणजे आमच्या गाड्या बदलल्या, मॉड झालो म्हणजे आमचे कपडे बदलले, मॉड झालो म्हणजे आमचे हेअरस्टाईल बदलली, मॉड झालो म्हणजे आमची फॅशन बदलली. पण मॉड होणं, मॉडर्न होणं याचा अर्थ काय आहे
तर आपले विचार बदलले का? प्रगत विचार आपल्या डोक्यामध्ये येतात का? का तेच जुने घिसेपिटे बुरसटलेले विचार आपल्या डोक्यात थैमान घालतायत? आणि असे जुनाट विचार जर आपल्या डोक्यामध्ये थैमान घालत असतील मित्रांनो, तर आपण मॉड झालेलो नाही आहे. मग जग बदललं आणि ठोंब्या तू बदलला नाहीस, ठोंबे तू बदलली नाहीस, तर जग बदलून काही अर्थ नाही. म्हणून सावित्रीमाई आणि महात्मा फुले यांचे विचार उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना घेऊन पुढं जायचं आहे. महिलांचं आता आपण बघतो, महिलांच्या भेषा असतात, महिलांची मंडळं असतात, पण पहिलं महिला सेवा मंडळ मिसेस जोन्स, की त्यावेळचे पुण्यामधले जोन्स नावाचे कलेक्टर होते, त्यांच्या पत्नी मिसेस जोन्स यांनी ती कॉन्सेप्ट आणली आणि सावित्रीमाईंना म्हटल्या की आपल्याला ह्या संक्रांतीला महिलांचा हळदी कुंकू ठेवायचं आहे. आणि त्या काळामध्ये 1000 महिला सावित्रीमाईंनी त्या हळदी कुंकवाच्या समारंभासाठी जमवल्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी एकच चटई अंथरलेली होती. मग तिथं ब्राह्मण महिलासुद्धा होती आणि तिथं दीनदलित महारवाड्यामध्ये राहणारी आमची बहीणसुद्धा होती. म्हणजे सगळ्या महिलांना एका स्टेजवर आणणं, एका स्तरावर आणणं, हे काम पहिल्यांदा जर कोणी केलं असेल, महिलांना संघटित करण्याचं कोणी केलं असेल काम, तर ते सावित्रीमाईंनी केलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून आज आपण बघतोय की प्रत्येक पक्षाच्या महिला आघाड्या आहेत. महिला आघाडी काय करते? आज प्रत्येक पक्षाची महिला आघाडी, महिला सेल प्रत्येक पक्षाचा आहे. हे महिला सेल काय करतायत? तिथल्या महिला नेत्या काय करतायत? त्या फक्त आपल्या नेत्याचा उदो करतायत आणि आपल्या पक्षाचा प्रचार करतायत आणि मग थोडंसं आपलं तोंडी लावण्यापुरतं काहीतरी महिलांसाठी करायचं म्हणून करतायत. म्हणून हे सगळे जे राजकीय पक्षांचे महिला सेल आहे, यांनी सुद्धा मला वाटतं उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे की महिला सेल आमचा महिलांसाठी नेमका करतोय काय. आणि आज महिला इतक्या ताटमानेनं पुढे जात आहेत. परवा तुम्हाला सांगतो, मागच्या महिन्यामध्ये जागतिक हवामान परिषद भरली होती दुबईला आणि 12 वर्षाची लिशीप्रिया नावाची मुलगी, 11 वर्षाची लिशीप्रिया नावाची तुमच्यासारखी छोटी मुलगी त्या दुबईतल्या परिषदेमध्ये घुसली आणि तिथं सगळे जगातले हवामान तज्ज्ञ बसलेले होते आणि जगातल्या हवामानावर कसा गंभीर परिणाम ह्या सगळ्या वातावरणाचा होतोय, तापमान कसं पृथ्वीचं वाढतंय, या सगळ्याचा ते विचार करत होते. आणि तिथं हातामध्ये फलक घेऊन एक 11 वर्षाची पोरगी घुसली आणि ती घोषणा देत होती की जीवाश्म इंधनाचा वापर थांबवा, पृथ्वीला वाचवा. तिची काय घोषणा होती? जीवाश्म इंधनाचा वापर थांबवा, पृथ्वीला वाचवा अशी घोषणा देत ती त्या जागतिक परिषदेमध्ये घुसली. आणि मग तिला पकडलं गेलं. तिथं तिनं छोटं भाषण केलं की स्वच्छ पाणी, स्वच्छ जमीन, स्वच्छ हवा आणि स्वच्छ पृथ्वी आमचा सगळ्यांचा अधिकार आहे. तिला पुढं पकडलं गेलं पोलिसांकडून आणि तिला लांब नेऊन अर्ध्या तासानंतर सोडून देण्यात आलं. ती 11 वर्षाची पोरगी आहे. 11 वर्षाची पोरगी आज जगातल्या हवामानाची चिंता करते. आणि कुठली ती लिशीप्रिया? जे मणिपूरमध्ये जळताना दिसलं ना आपल्याला, त्या मणिपूरसारख्या छोट्या राज्यातली लिशीप्रिया नावाची पोरगी आहे. म्हणून आज मुली खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सावित्रीमाईंचा वारसा आणि वसा चालवताना जेव्हा दिसतात ना, तेव्हा निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो. आज आपल्याकडे बघा, नवरा दारू पिऊन येतो, नवरा दारू पिऊन आला की रात्री 12 वाजता बाईला मारायला सुरुवात करतो आणि निघ म्हणतो घराच्या बाहेर. म्हणजे प्रतिज्ञेमध्ये म्हणतो की भारत माझा देश आहे. बाई पण म्हणते की भारत माझा देश आहे. सगळा भारत बाईचा आहे आणि बाईला राहायला घर नाही, अशी अवस्था आहे. म्हणून सरकारने मध्यंतरी धोरण घेतलं की घराच्या उतार्यावर पुरुषाबरोबर बाईचं सुद्धा नाव लागलं पाहिजे. अरे ज्या बाईनं शेतीचा शोध लावला, शेतीचा शोध कोणी लावलेला आहे? पुरुषाने नाही लावलेला, शेतीचा शोध लावलेला आहे बाईने. कारण ती पहिल्यांदा मुलाला सांभाळत असताना त्या गुहेच्या दाराशी जमायची आणि ते पोरगं आणि ती बिया खेळायची. खेळता खेळता तिच्या लक्षात आलं की बिया रुजतात आणि बियांची वनस्पती तयार होते आणि त्याला पुन्हा एक कणीस येते दाणेदार. त्या बाईनं शेतीचा शोध लावलेला आहे आणि त्या बाईच्या नावावर 7/12 नाही. म्हणून आता मागच्या वर्षी सरकारनं निर्णय घेतला की 7/12 जो आहे, शेतीचा उतारा जो आहे, त्याच्यावरती घरातल्या त्या पुरुषाबरोबर
बाईचं सुद्धा नाव लागलं पाहिजे. अजून सुद्धा मित्रांनो, 21व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांना पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे की आज जगामध्ये बाईचं स्थान काय. बाईच्या कपड्यांना लोक दोष देतात की काय बाया आता तोकडे कपडे घालायला लागल्या, अंग उघडं ठेवतात, अंग प्रदर्शन करतात, त्याच्यामुळे बलात्कार होतात. पण अशा बलात्काऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे की अरे बाबा, 3 वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार होतो तर तिनं कोणतं अंग प्रदर्शन केलं होतं. म्हणून आज सुद्धा नुसते कॅन्डल मार्च काढून चालणार नाही. म्हणजे एखाद्या ढाब्यावर टोळीनं जेवायला जावं ना, असं लोक झुंडीनं बलात्कार करायला जात आहेत. आणि आज सुद्धा बाई सुरक्षित नाही आहे, आज सुद्धा आमची मुलगी सुरक्षित नाही आहे, आज सुद्धा आमची आई सुरक्षित नाही आहे, आज सुद्धा आमची बहीण सुरक्षित नाही आहे. आणि अशा वेळेला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा फुलेंचा आणि सावित्रीमाईंचा विचार घेऊन आपल्याला स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा उद्याच्या काळामध्ये सिद्ध व्हावं लागणार आहे. तुम्हाला माहिती, वाल्या कोळ्याची गोष्ट. वाल्या कोळी खून खराबे करायचा, मुंडके कापायचा, त्या माणसांची संपत्ती लुटायचा आणि घरी नेऊन द्यायचा. एकदा त्याला नारद येऊन भेटले आणि नारद म्हटले, अरे तू खूप पाप करतोस आहे, हे पाप तुला फेडावं लागेल, या पापाचा धनी तू आहेस, तू कोणासाठी हे पाप करतोस. तेव्हा वाल्या कोळी म्हटला, मी माझ्या बायकोसाठी आणि माझ्या मुलांसाठी हे पाप करतोय. मग नारद म्हटले, तू घरी जा आणि विचारून ये तुझ्या बायको मुलांना की ते तुझ्या पापात वाटेकरी आहे का. तो घरी गेला. नारद म्हटले, मी इथंच थांबून राहतो, पटकन ये सांगायला. तो धावत पळत घरी गेला आणि आपल्या बायकोला विचारलं. म्हटलं, अगं हे सगळं पाप बीप करतोय, खून खराबे करतोय, लोकांना लुटतोय, लोकांची लुटमार करतोय, हे सगळं पाप, ही सगळी संपत्ती पुन्हा तुमच्यासाठी मी घेऊन येतोय, या माझ्या पापात तुम्ही वाटेकरी आहे का. त्यावेळेला वाल्या कोळ्याची बायको म्हटली की तुमच्या पापात आम्ही वाटेकरी नाही. मग वाल्या कोळ्याचा उद्धार नारद मुनींनी केला का त्याच्या बायकोने केला. मला वाटते खरा उद्धार जर त्याचा कोणी केला असेल तर तो नारद मुनींनी केला नाही, तर त्याच्या बायकोने त्याचे डोळे उघडले की तू जे काही पाप कर्म करतोस त्याच्यामध्ये आम्ही भागीदार नाही, आम्ही वाटेकरी नाही. आज सुद्धा प्रवीण शेठ, मला वाटतं की जर भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर बायका तो थांबू शकतात. प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला जर म्हटली ना ऑफिसमधून घरी येताना, तो पापाचा पैसा ह्या उमऱ्याच्या आत आणायचा नाही, तर सबंध जगातला भ्रष्टाचार एका दिवसात थांबेल मित्रांनो. म्हणून बाईमध्ये एवढी ताकद आहे, बाईमध्ये एवढी शक्ती आहे, पण बाई आपली शक्ती वापरत नाही. उलट ते भ्रष्टाचाराचे पैसे आणलेल्या दागिने घालून ती गल्लीमध्ये मिरवत असते, पण ती कधी नवऱ्याला म्हणत नाही की हा पापाचा पैसा आहे, हा पापाचा दागिना आपल्या उमऱ्याच्या आत आणायचा नाही. म्हणून बाईच्या हातामध्ये आज सुद्धा खूप काय आहे. आणि म्हणून महात्मा फुले म्हटले होते की सगळ्या प्राण्यात श्रेष्ठ माणूस आणि माणसात श्रेष्ठ बाई, स्त्री. स्त्री ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण स्त्रीचा आपण निवळ जागर करतो. नवरात्रामध्ये, नवरात्र जितक्या धूमधडाक्यात साजरा होतो ना, तितक्या धूमधडाक्यात आज सुद्धा मित्रांनो स्त्रीच्या, मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जात नाही. आज 21व्या शतकामध्ये एका आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वर्षाला 10,000 मुली गर्भात मारल्या जात आहेत. आज सुद्धा मध्यंतरी मी बीडला व्याख्यानाला गेलो होतो, कारण तिकडे बरीच मुलींची कत्तल झाली होती. आणि मग शासनाचं अभियान होतं, लेक वाचवा लेक जगवा. त्याच्यात आम्ही भाषण करायला गेलो होतो. मी तिथं पहिला प्रश्न विचारला, तर पुरुष होते, स्त्रिया होत्या. मी सगळ्यात पुरुषांना आणि सगळ्या स्त्रियांना पहिला प्रश्न विचारला की म्हटलं, का हो मुलीचे खरे दुश्मन कोण, मुली कोण मारतंय नेमकं, मुलीला जन्माला कोण येऊ देत नाही नेमकं, मुलीची गर्भातच हत्या कोण करतंय नेमकं, मुलीचे खरे दुश्मन कोण. मग मी तिथं सांगितलं की मुलीचे खरे दुश्मन हे मुलीचे आईबाप. मुलीचे आईबापच तिला जन्माला येऊ देत नाही. मग नंतर येणार आहे तो डॉक्टर बिक्टर, त्याच्याकडे कोण गेलं होतं, आपणच ना. म्हणजे खरे दुश्मन कोण असतो, आपण असतो. आज सुद्धा ही सगळी कुटुंब व्यवस्था आपण म्हणतो आता उद्ध्वस्त व्हायला लागली, पण आज सुद्धा कुटुंब कोणामुळे टिकून येऊ. एखाद्या माणसाची पत्नी वारली आणि त्याच्या घरी जाऊन बघा, इकडं केर तिकडं गोधड्या पडलेल्या, सगळा पसारा असतो. आणि मग आपण सगळेजण त्याचे मित्र म्हणून हळहळतो की घरामध्ये बाई नाही तर घराला घरपण नाही. म्हणजे आज सुद्धा तुमच्या माझ्या घराला घरपण कोण देते,
एक बाई देते. आज आपली संस्कृती कशावरती टिकून आहे तर बाईच्या त्या सगळ्या श्रमावर कामावर टिकून आहे. मध्यंतरी बायका किती काम करतात आणि पुरुष किती काम करतात याचा सर्वे झाला आणि श्रमतास मोजण्यात आले बायांचे आणि पुरुषांचे. तर त्याची आकडेवारी अशी आहे की बायका 66 तास काम करतात आठवड्याला आणि एका आठवड्यामध्ये पुरुष फक्त 34 तास काम करतोय. म्हणजे आज सुद्धा ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त श्रम कोण करत असेल तर त्या बायका करतायत. आणि म्हणून स्त्रीकडे बघण्याचा आपला जो बुरसटलेला दृष्टिकोन आहे तो सुद्धा दूर करण्याचा मला वाटतं आजचा दिवस आहे. आणि त्यासाठी आज स्त्रीला स्वातंत्र्य आहे का? भाजी काय करायची याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. ती फोन करून विचारते काय भाजी करू. म्हणजे इतकं पारतंत्र्यात आहे अजून आपण. आणि स्त्रिया फक्त ते नट्टापट्टा किंवा दागदागिने याला भुलून गाडी बिडी भेटली नवऱ्याची शेजारी बसायचं, आपलं एक हात त्याच्या सीटाच्या मागच्या बाजूला उजवा हात आणि खिडकीत डावा कोपर असतोय. त्याच्यातच आपल्याला भूषण वाटतंय. पण खऱ्या अर्थानं आज सुद्धा स्त्री स्वतंत्र झाली का? आज स्त्री बलात्कारमुक्त झाली का? आज स्त्री अत्याचारमुक्त झाली का? हे सगळे प्रश्न विचारण्याचा मला वाटतं आजचा दिवस आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला जर सावित्रीमाईंचा विचार समजून घ्यायचा असेल, महात्मा फुलेंचं कार्य समजून घ्यायचं असेल, ते काम तो विचार जर पुढे न्यायचा असेल तर आपण शिक्षणाचीच कास धरली पाहिजे. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? हे काव्य फुले नावाच्या सावित्रीमाईंच्या काव्यसंग्रहातल्या ह्या कवितेच्या ओळी आहेत. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? माणसाची सोपी व्याख्या केलेली सावित्रीमाईंनी की माणूस कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडं ज्ञान आहे, ज्याच्याकडं विद्या आहे, ज्याच्याकडं बुद्धी आहे आणि ती बुद्धी जो चालवतो, वापरतो, तो खऱ्या अर्थानं माणूस असतो. आणि म्हणून शिक्षणाचीच कास या नव्या पिढीनं धरली पाहिजे. खूप शिकलं पाहिजे, मुलींनी तर खूप शिकलं पाहिजे. आणि मला खूप आनंद होतो 10वीचा निकाल लागला की दुसऱ्या दिवशी मी आवर्जून पेपर उघडतो. पेपरचा पहिला ठळक मथळा असतो की बोर्डामध्ये पहिलं कोण आलंय? कुठली तरी मुलगी आलेली असते. 12वीचा निकाल लागला की दुसऱ्या दिवशीचा पेपर उघडून पहा, पहिला ठळक मथळा असतो की 12वीच्या बोर्डामध्ये पहिलं कोण आलेलं असतं? कोणीतरी मुलगी आलेली असते. म्हणून आज मुली या मागे नाही आहेत, मुली सगळ्यात पुढे गेलेल्या आहेत. पण त्या मुलींचा आदर करणं आपली संस्कृती आहे. खरं तर आपण इतके महान आहोत, आपली संस्कृती इतकी महान आहे की आपली संस्कृती सांगते की देशाला सुद्धा माता म्हणायचं. भारत माता म्हणतो, पण आईला माता म्हणत नाही. वृद्धाश्रम वाढत चाललेत बघा. त्या आईला आपण घरामध्ये सांभाळत नाही आणि इकडं भारत माता की जय म्हणतो. मग म्हणायला आपलं नुसतं भारत माता आणि घरच्या आईला मारतो लाथा, अशी सगळी आपली परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि ते कळून घेणं आजच्या काळाची गरज आहे. तुम्हाला फार जुनं काही सांगत नाही, पण आत्ता सध्या अफगाणिस्तानमध्ये काय परिस्थिती माहिती का स्त्रियांच्या शिक्षणाची? आज 21व्या शतकात, ह्या जगात, ह्या युगात 6वीच्या पुढं तालिबान राजवटीमध्ये आज सुद्धा 6वीच्या पुढं मुलीला शिक्षण घेण्याची परवानगी नाही आहे. जर तिने 6वीच्या पुढं शिकायला जाण्याचा प्रयत्न केला तर तिला चापकाने आजही फोडून काढलं जातं. आज म्हणजे आज सुद्धा सावित्रीमाईंची आणि त्यांच्या विचारांची गरज आहे. म्हणजे आपण खूप भाग्यवान आहे, आपला भारत खूप भाग्यवान आहे की सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुलेंसारख्या महान माणसांनी इथं विचार पेरून ठेवला की आज मुलीला किती पण शिकायची परवानगी आहे, कुठपर्यंत पण शिक, परदेशात जाऊन शिकायची परवानगी आहे. आज आपल्या मुली परदेशामध्ये नोकऱ्या करतायत, परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. इंग्रजी शिक्षणाबद्दल सुद्धा सावित्रीमाईंनी 200 वर्षांपूर्वी कविता लिहिलेली की इंग्रजी शिक्षण दिलं पाहिजे, बहुजन समाजातल्या मुलामुलींनी इंग्लिश भाषा शिकली पाहिजे. सावित्रीमाई म्हणतात, इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी बहुजनांची, इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा, जुनाट रूढींना पायतळी गाडा. हे 200 वर्षापूर्वी सावित्रीमाईंचं व्हिजन आहे, तेव्हाचा दृष्टिकोन आहे की जे आज आपल्याला कळतंय ते सावित्रीमाई आणि ज्योतिबांना 200 वर्षांपूर्वी कळत होता. म्हणून ही माणसं मोठी आहेत.
म्हणून ज्ञानाचा उजेड जर आपल्या बुद्धीमध्ये पाडायचा असेल तर आपण हे सगळे विचार समजून घेतले पाहिजे. अहो, आज बाई किती काम करते, 10 रुपयाला एक चपाती धरली ना, घरामध्ये जर 10 माणसं असले ना, प्रत्येकी 3 चपात्या धरल्या ना, 30 चपात्या झाल्या सकाळीच, म्हणजे 300 रुपयाच्या चपात्या लाटल्या का नाही. संध्याकाळी परत ते 10 जेवायला यायचे, परत संध्याकाळी 300 रुपयाच्या 30 चपात्या लाटल्या का नाही. एका दिवसामध्ये 600 रुपयाच्या चपात्या लाटल्या. महिन्याच्या चपात्या किती झाल्या? सावित्रिक 18,000च्या चपात्याच लाटल्या महिनाभर बाईने नुसत्या. भात बीत केला त्याचा हिशोबच नाही धरला, भाजीचा हिशोबच नाही धरला. म्हणजे बाईच्या श्रमाचं मोल आपण करत नाही, ते मोजत नाहीये. आणि एका महिन्यामध्ये जर 18,000च्या चपात्या आपली आई लाटत असेल तर वर्षामध्ये किती रुपयाच्या चपात्या लाटते ती बघा, आहे की नाही. म्हणजे 2 लाखाच्या पुढं नुसतं चपात्यांचं बिल होईल आईचं, तिने जर काढलं तर. आज आपण आईचं आणि आपल्या घरातल्या कुठल्याही स्त्रीचं, कुठल्याही महिलेचं, तिच्या कामाचं मोल आपण करत नाही. ते सुद्धा करायला शिकणं मला वाटतंय सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. अधिक फारसं काही न बोलता मी फक्त जाता जाता बाईनं काय करावं याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. एक पैलवान होता, त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर लग्नाच्या आधी त्याच्या मित्रांनी त्याला सांगून ठेवलं होतं, म्हटलं बघ बरं का, तुझं आता लग्न होतंय, बायको एकदम धाकात ठेवायची. मित्रांनी काय सल्ला दिला की बायको एकदम धाकात ठेवायची, नाही धाकात ठेवली तर बायको डोक्यावर बसते. याच्यात एक डोक्यात बसलेलं की बायकोला धाकात ठेवायचं, नाही धाकात ठेवलं तर बायको डोक्यावर बसते. आणि मग जेव्हा लग्न झालं, लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री त्याने बायकोला दम दिला. म्हटलं हे बघ, आपण पैलवान गडी आहे, आपल्याला पहाटेच उठावं लागतं, व्यायाम करावा लागतो आणि आपल्याला पहाटे सकाळीच आंघोळीला एकदम कडक कडक पाणी लागतं म्हटलं. आणि जर नाही दिलं तर बघ. ती बिचारी घाबरली, पहिलाच दिवस होता तिचा, ती घाबरली. ती याच्या आधी पहाटे 3लाच उठली, याला कडक कडक पाणी आंघोळीला दिलं. याने मस्तपैकी आंघोळ बिंघोळ केली, तालमीत गेला, व्यायाम केला, परत घरी आला, खोराक बिराक घेतला. परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हटलं हे बघ, तुला माहिती आहे ना, आपण पैलवान गडी आहे, आपल्याला पहाटेच उठावं लागतं, तालमीत व्यायामाला जावं लागतं आणि आपल्याला पहाटे आंघोळीला कसं पाणी लागतं माहिती आहे ना, एकदम कडक कडक. आणि जर नाही दिलं ना तर बघ. ती बिचारी घाबरून परत दुसऱ्या दिवशी पहाटेच उठली, याला कडक कडक पाणी आंघोळीला दिलं. मग हा आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी तालमीत गेला. परत आला, तिसऱ्या दिवशी पण तसाच दम दिला त्याने बायकोला, चौथ्या दिवशी पण तसाच, 5व्या दिवशी पण तसाच. महिनाभर, 2 महिने, 3 महिने तसाच दम द्यायचा. ती बिचारी वाळायला लागली याच्या काळजीनं, तिची झोपच व्हायची नाही. ती पहाटेच उठायची आणि याच्यासाठी कडक कडक पाणी आंघोळीला द्यायची. 1 वर्ष होत आलं, ती एकदम वाळायला लागली याच्या धाकाने. आणि एक दिवस पुन्हा रोजच्या सारखाच त्याने दम दिला. म्हटलं हे बघ, तुला माहिती आहे ना आपण कोण आहे, आपण पैलवान माणूस आहे, आपल्याला पहाटेच उठावं लागतं, आपल्याला तालमीत व्यायामाला जावं लागतं आणि आपल्याला पहाटे एकदम कडक कडक पाणी आंघोळीला लागतं. ती वैतागून गेली होती. ते रोजचं ऐकायचं त्याचं की आपण पैलवान गडी आहे, आपल्याला पहाटेच उठावं लागतं, आपल्याला तालमीत जावं लागतं आणि आपल्याला पहाटे आंघोळीला एकदम कडक कडक पाणी लागतं. ती वैतागून गेली होती. त्याने तसा तो दम दिला तिला. म्हटलं हे बघ, आपण पैलवान गडी आहे, आपल्याला पहाटेच उठावं लागतं, आपल्याला तालमीत जावं लागतं आणि आपल्याला आंघोळीला एकदम कडक कडक पाणी लागतं. जर नाही दिलं ना. ती म्हटली काय करायला होतो मी. तो म्हटलं काय नाही, थंड पाण्याने आंघोळ करेल. म्हणजे परिस्थिती अशी आहे की बाई आहे ना विरोध करत नाही. ती जेव्हा म्हणेल ना काय करायला होतो मी, त्यावेळेला तिच्यावरचा अन्याय आणि अत्याचार थांबेल मित्रांनो. म्हणून ही ताकद, विचारांची ताकद आपलं जगणं अधिक शक्तिशाली करण्यासाठी आपण घ्यायची आहे. पुन्हा एकदा सावित्रीमाई आणि क्रांतिज्योती, क्रांतिसूर्य
ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्मृतीस आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिवादन करतो. आपण सगळ्यांनी आईच्या मायेनं माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. च्या अध्यक्षा श्रीमती सुनीताताई गाडे आपले मनोगत व्यक्त करतील. व्हेरी गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, संस्थेचे अध्यक्ष ढोले सर, संचालक प्रवीणजी अभंग, रवीजी मंडलिक आणि इतर संचालक, मला सर्वांची नावं माहीत नाही आहेत, व्याख्याते गोरडे सर, इनरव्हील सेक्रेटरी शिल्पा नावंदर, सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी. आज 3 जानेवारी रोजी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आपण साजरी करत आहोत. महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीलाच आपण बालिका दिन असेही म्हटले आहे. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. शिक्षिकेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत. बालविवाहावरील बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम लावणे आणि महिलांच्या कल्याणाचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजे स्वकर्तृत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्री होत्या. त्यांनी 1854मध्ये काव्य फुले आणि 1892मध्ये 52 कशी सुबोध रत्नाकर प्रसिद्ध केले. जा शिक्षण मिळवा या नावाची कविता देखील प्रकाशित केली, ज्यामध्ये त्यांनी अत्याचारित लोकांना शिक्षण घेऊन त्यांना मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. अशा या सावित्रीबाईंमुळे आज आम्ही मुली शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत आहोत. अशा या सावित्रीबाईंविषयी आपले व्याख्याते गोरडे सर यांनी खूप छान त्यांचा जीवनपट उलगडून दाखविला आहे. धन्यवाद.